सगळ्यात महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न जो सगळ्या प्रेग्नंट लेडीजला असू शकतो ते म्हणजे घरी बसल्या आपल्याला कसं कळू शकतो की माझा बेबी सेफ आहे किंवा बेबीची ग्रोथ व्यवस्थित चालू आहे. हे बघ, घरी बसल्यावर आणि सपोज बेबीची हालचाल आईला कमी जाणवली तर व्हॉट इज द राईट टाइम टू व्हिजिट अ डॉक्टर. जर त्या दरम्यान बेबीची हालचाल तुम्हाला अजिबातच जाणवली नाही, म्हणजे जनरली तुम्ही आता काही खाऊन बघितलं, बेबीला हात लावून बघितलात, थोडं वॉक करून बघितलं, झोपून बघितलं, तरी बेबी रिस्पॉन्स देत नाहीये, याचा अर्थ समथिंग इज नॉट राईट. कॉन्ट्रावर्शियल क्वेश्चन की सोनोग्राफीज आर 100% ॲक्युरेट, खरं आहे का? सोनोग्राफीज आर नॉट 100% ॲक्युरेट. नमस्कार, मी ऐश्वर्या, तुमची होस्ट अँड वेलकम बॅक टू डिजिटॉक. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रद्धा शिंदे. शी इज अ फिटल मेडिसिन एक्सपर्ट. आज आपण या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की प्रेग्नेन्सीमध्ये स्कॅन्स किती महत्त्वाचे आहेत आणि त्या स्कॅन्सवरून आपल्याला बेबीमध्ये डाऊन सिंड्रोम आहे का बाकीचे कुठले जेनेटिक डिसीजेस आहेत का हे समजू शकतं. चला मग सुरुवात करूया. हाय डॉक्टर, पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्हाला कसं वाटतंय पुन्हा आमच्या चॅनलवरती येऊन? हाय ऐश्वर्या, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आज मला इथे येऊन खूप छान वाटतं. मी खूप एक्सायटेड आहे आजच्या पॉडकास्टसाठी. थँक्यू सो मच मॅम. आमच्या व्ह्युअर्सला तुमच्याबद्दल थोडक्यात एक माहिती सांगाल? येस, ऑफकोर्स. मी डॉक्टर श्रद्धा शिंदे, गायनेकोलॉजिस्ट आहे आणि फेलोशिप इन फिटल मेडिसिन. तर मी आता सध्या फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणून काम करते. फिटल मेडिसिनमध्ये आपण फिटसेस आणि त्यांची हेल्थ, जेनेटिक एनालिसिस आणि त्यांचं सगळं इन्व्हेस्टिगेशन करतो. करेक्ट. सो स्टार्टिंग विथ द पॉडकास्ट, पहिला क्वेश्चन माझा हा असेल तुम्हाला की जे प्रेग्नेन्सीमध्ये सोनोग्राफीज करतो आपण, तर त्याची काय फ्रिक्वेन्सी पाहिजे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे? हे बघ, प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करणं खूप महत्त्वाचं आहे. सोनोग्राफीच्या मदतीने आपल्याला बेबीची वाढ कशी आहे, पाणी कसं आहे, ॲक्टिव्हिटी कशी आहे, ग्रोथ चांगली आहे की नाही, काही प्रॉब्लेम्स आहेत का कळू शकतात. सो प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करणं खूप महत्त्वाचं आहे. कधी केली पाहिजे तर ते काही काळ फिक्स असतो, ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचा डायग्नोसिस सुरुवातीच्या 6 ते 8 आठवड्यामध्ये होतं. त्याला आपण व्हायबिलिटी स्कॅन म्हणतो. प्रेग्नन्सीच्या 12व्या आठवड्यात NT स्कॅन होतो, ज्याला आपण NT-NB स्कॅन म्हणतो. तिसरा इम्पॉर्टंट स्कॅन जो अनॉमली स्कॅन आहे तो प्रेग्नन्सीच्या 20व्या आठवड्यात होतो. बेबीचं हार्ट स्टडी 24 to 26 वीक्समध्ये होतं आणि ग्रोथ डॉपलर स्टडीज 28 ते 36 आठवड्याच्या मध्ये होतात. म्हणजे एक साधारण 5 ते 6 स्कॅन बेबीसाठी इम्पॉर्टंट असतात, जे बेबीची माहिती आपल्याला देऊ शकतात. ओके. अँड आर सोनोग्राफीज ॲज सेफ बेबीसाठी आणि मदरसाठी ॲज वेल? हो, सोनोग्राफी ॲक्च्युली हे मिथ आहे की सोनोग्राफी सेफ नाही, पण सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड, साऊंड वेव्ह जे आपण ऐकू नाही शकत आहे, त्यामुळे याला अल्ट्रासोनोग्राफी असं म्हटलं जातं. हे साऊंड वेव्ज आहेत, कुठलंही रेडिएशन तयार होत नाही. सो प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करणं आईसाठी आणि बेबीसाठी दोघांसाठी अतिशय सेफ आहे. सो काहीच साईड इफेक्ट? ॲब्सोल्युटली काही नाही. तुम्ही अगदी काहीही शंका न ठेवता सोनोग्राफी करू शकता. ओके. आता एक सगळ्यात महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न जो सगळ्या प्रेग्नंट लेडीजला असू शकतो ते म्हणजे घरी बसल्या आपल्याला कसं कळू शकतो की माझा बेबी सेफ आहे किंवा बेबीची ग्रोथ व्यवस्थित चालू आहे? हे बघ, घरी बसल्यावर बेबीची ॲक्टिव्हिटी बघून किंवा पोटाचा घेर कसा वाढतोय ते बघून थोडंफार समजू शकतं. पण आपल्याला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन घरी बसल्या जमणार नाही. आपल्याला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन घरी बसल्यावर कळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलर डॉक्टरचं चेकअप आणि सोनोग्राफी करणं मस्ट आहे. कारण सोनोग्राफीतूनच आपल्याला बेबी किती मोठं होतं आहे, त्याचं वजन किती, हालचाल चांगली आहे का, वाढ कशी, पाणी कशी, हे सगळी इन्फॉर्मेशन सोनोग्राफी नंतरच कळू शकते. त्यामुळे सोनोग्राफी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. पण असे काही लक्षण असतील ज्याच्यावरून आपल्याला समजेल की आता बेबीची हेल्थ ठीक आहे आफ्टर सोनोग्राफीज, मे बी 5 महिन्यात 6 महिन्यात, तर असे कुठले लक्षण आहेत की ज्याच्यामुळे आईला समजते की बेबीची हालचाल ठीक आहे? जर मदरला काही सिम्पटम्स नसतील, म्हणजे मदरचं BP, शुगर, थायरॉइड लेवल नॉर्मल असतील, तिला काही वॉमिटिंग किंवा ब्लिडिंगचा त्रास नसेल, बेबीची हालचाल व्यवस्थित जाणवत असेल आणि सगळे रिपोर्ट्स आणि सगळे सोनोग्राफी जर नॉर्मल असतील तर घाबरण्याची गरज नसते. पण जर तुम्हाला काही कंप्लेंट्स असतील, म्हणजे खूप BP वाढलेलं असणं, खूप शुगर असणं, थायरॉइडची तक्रार असणं, बेबीची हालचाल न जाणवणं किंवा तुमचा बेबी स्मॉल साईजचा आहे, पाणी जास्त आहे, पाणी कमी आहे, अशा सगळ्या गोष्टी असेल तर रिस्क असू शकते. तर अशा वेळेला आपण रेग्युलर डॉक्टरचे व्हिजिट्स आणि सोनोग्राफी करून बेबीच्या हेल्थकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आणि सपोज बेबीची हालचाल आईला कमी जाणवली तर व्हॉट इज द राईट टाइम टू व्हिजिट अ डॉक्टर?
हे बघ, जनरली पूर्ण दिवसामध्ये साधारण ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि रात्री झोपताना बेबीची मॅक्सिमम मुवमेंट जाणवते. जनरली आपण पोटाला हात लावला किंवा आपण म्युझिक ऐकत असू, काहीतरी गोड खाल्लं, बेबीला टॅप केलं तर बेबीची हालचाल जाणवते. पण कुठल्या मदरमध्ये जर ही हालचाल जाणवत नसेल तर साधारण आपण एक 4 ते 5 तासाचा वेळ दिलेला असतो. जर त्या दरम्यान बेबीची हालचाल तुम्हाला अजिबातच जाणवली नाही, म्हणजे जनरली तुम्ही आता काही खाऊन बघितलं, बेबीला हात लावून बघितलात, थोडं वॉक करून बघितलं, झोपून बघितलं, तरी बेबी रिस्पॉन्स देत नाही, याचा अर्थ समथिंग इज नॉट राईट. मग अशा वेळेला तुम्ही फार वेळ न घालवता डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. कारण कधी कधी बेबीच्या पोटीचं पाणी कमी झालं असेल, बेबीची वाढ कमी असेल किंवा बेबीला पोटात काही धोका तयार झाला असेल, ब्लड फ्लोज चांगले नसतील, तर डॉक्टरकडून ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. मग बेबीची डिलिव्हरी करण्याची गरज लागू शकते. तर अशा वेळेला फार आपण घरी थांबू नये, लगेचच डॉक्टरांना इन्फॉर्म करावं. ओके, ही हालचाल बेबीची कुठल्या मंथ पासून चालू होते युजली? बेबी खरं तर 3 months ऑनवर्ड्स ऍक्टिव्हिटीज करतच असतं. ओके. पण ते खूप लहान असल्यामुळे मदरला लवकर जाणवत नाही. तर जनरली फर्स्ट टाइमर्समध्ये 19-20 आठवड्याच्या नंतर ही हालचाल जाणवायला चालू होते. आणि ज्या सेकंड किंवा थर्ड टाइम मदर्स आहेत त्यांना थोडी लवकर, म्हणजे 16-17व्या आठवड्यापासून जाणवायला चालू होते. ओके. आणि युजली जर कधी मदरला वॉमिटिंग मधूनच जास्त व्हायला लागलं किंवा ब्लिडिंग स्टार्ट झालं तर व्हॉट शुड बी देअर फर्स्ट ॲक्शन? जर खूप जास्त वॉमिटिंग होत असेल किंवा खूप जास्त ब्लड प्रेशर वाढलं असेल, चक्कर, ब्लिडिंग वगैरे होत असेल, अशा सिम्पटम्समध्ये मदरने ॲक्च्युली घरी थांबणं अपेक्षित नसतं. अशा वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरला किंवा गायनेकोलॉजिस्टकडे लगेच भेटायचं. कारण कधी कधी अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ॲडमिट करून ट्रीटमेंटची गरज असते आणि जर तुमची वेळेत ट्रीटमेंट नाही झाली तर बेबीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरकडे लवकरात लवकर जाणं आवश्यक आहे. ओके. आणि अपोजिटली जर बीपी आणि शुगर रेज झालं असेल मदरचं, तर इज इट सेफ फॉर बेबी का? काय रिस्क इन्व्हॉल्व असतील त्याच्यामध्ये? जर आता प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढलं असेल कुठल्याही मदरचं, तर अशा वेळेला मदरकडून बेबीला जाणारा ब्लड फ्लो कमी होतो. मग त्यामुळे काय होतं, बेबीची वाढ, बेबीची ग्रोथ, बेबीचं वजन कमी राहतं. मग अशा वेळेला बेबीवर त्याचा परिणाम होतो. मग त्याला आपण इंट्रायुट्राईन ग्रोथ रिस्ट्रिक्शन, IUGR बेबी किंवा स्मॉल साईज बेबी म्हणतो. मग त्यांची वाढच नीट होत नाही. मग अशा वेळेला आपल्याला मदरचं ब्लड प्रेशर कंट्रोल करावं लागतं आणि बेबीच्या वाढीसाठी ट्रीटमेंट करावी लागते. त्यामुळे मग मदरचं BP नॉर्मल असणं आवश्यक आहे किंवा कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे. तर त्याच्या वेळेला तुम्ही त्याची काळजी घेणं अपेक्षित आहे. आणि मदरला जर का ब्लड शुगर लेवल्स वाढलेले असतील, म्हणजे मदरला जर डायबिटीज असेल आणि तिचे शुगर्स कंट्रोलमध्ये नसतील, तर अशा वेळेला बेबीवर परिणाम होऊ शकतो. समजा शुगर जास्त असतील तर बेबीच्या भोवतीचं जे पाण्याचं प्रमाण आहे, ॲम्निओटिक फ्लुइड, ते वाढलेलं दिसतं. बेबीचं वजन अचानक वाढलेलं दिसतं, म्हणजे बेबी लार्ज साईजचा असू शकतो. कधी कधी बेबीला डेव्हलपमेंटल डिफेक्ट असू शकतात, जसं की काही स्केलेटल प्रॉब्लेम्स किंवा हार्टमध्ये डिफेक्ट येऊ शकतात. तर अशा वेळेला मदरचं ब्लड प्रेशर आणि शुगर दोन्ही कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण कंटिन्युअस हे मॉनिटरिंग केलं पाहिजे. ओके. मग हे जे आता डिसिजेस सांगितले तुम्ही बेबीमध्ये हे होऊ शकतं, तर हे कुठल्या स्कॅन्सनी समजतात? आणि युजली स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट मंथ टू 9 months कुठले इम्पॉर्टंट स्कॅन्स करायचे असतातच प्रेग्नन्सीमध्ये? आता बेबीचं जर कंजेनायटल प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी 2 महत्त्वाचे स्कॅन्स, म्हणजे एक 12व्या आठवड्यातला NT-NB स्कॅन, न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी स्कॅन, ज्याच्यामध्ये बेबीची आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट, म्हणजे बेबीचे हेड, नेक, चेस्ट, अबडॉमेन, 2 छोटे हात, 2 छोटे पाय तयार व्हायला लागतात. त्यामध्ये जर काही मेजर प्रॉब्लेम्स असतील, काही लाईफ थ्रेटनिंग इश्यूज असतील किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील, जसं की डाऊन सिंड्रोम, तर ते आपल्याला कळू शकतं NT स्कॅनमधून, विच इज 12 weeks. आणि जो अनॉमली स्कॅन आहे, जो आपण 20व्या आठवड्यात करतो, त्याच्यामध्ये बेबीची ओव्हरऑल ग्रोथ, म्हणजे बेबीचं हेड, नेक, चेस्ट, अबडॉमेन, हँड्स, लेग्स, इंटरनल ऑर्गन्स, हार्टचे चेंबर्स, ब्रेन स्ट्रक्चर्स, फेस स्ट्रक्चर्स, ह्याचे डिटेल्स कळू शकतात. सो त्या दरम्यान जर बेबीला काही डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स असतील, काही लाईफ थ्रेटनिंग इश्यूज असतील किंवा मेजर सर्जिकल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते त्या दरम्यान आपल्याला कळू शकतात. तो प्रेग्नन्सीतला NT स्कॅन आणि अनॉमली स्कॅन हे द मोस्ट इम्पॉर्टंट स्कॅन्स, ते आपण कधीही मिस करू नये. आणि हे युजली कधी करतात NT स्कॅन 12व्या आठवड्यात करतो, अनॉमली स्कॅन 20व्या आठवड्यात करतो. आणि जर सपोज बेबीला डाऊन सिंड्रोम आहे किंवा एनी अदर कंजेनायटल डिसीज आहे, तर हे कुठल्या स्कॅनमधून समजतं आपल्याला? डाऊन सिंड्रोम किंवा हे जेनेटिक प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यासाठी NT स्कॅन इम्पॉर्टंट आहे.
NT स्कॅनमध्ये आपण बेबीच्या मानेच्या मागचं जे पाण्याचं कलेक्शन असतं ते मोजतो, ज्याला आपण न्यूकल ट्रान्सल्युसन्सी म्हणतो. नेझल बोन बघतो आणि बेबीची ओव्हरऑल ग्रोथ कशी आहे, बेबीची वाढ कशी आहे ते चेक करतो. आता या दरम्यान जर आपल्याला काही प्रॉब्लेम आढळला, NT वाढलेलं असेल, नेझल बोन ॲब्सेंट असेल किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स दिसले बेबी, तर मग असे प्रॉब्लेम असण्याची शक्यता वाढलेली दिसते. तर NT स्कॅन बरोबर आपण डबल मार्कर टेस्ट ही ब्लड टेस्टही करतो, ज्याच्यामध्ये मदरचे 2 हॉर्मोन्स चेक केले जातात. सो NT स्कॅनचा बेबीचा रिपोर्ट आणि मदरचा ब्लड टेस्ट मिळून आपण ह्या प्रॉब्लेम्सची किती शक्यता हे बघतो. तर मग त्याच्यामध्ये ती रिस्क लो रिस्क आहे, मीडियम रिस्क आहे की हाय रिस्क आहे कळतं. जर आता समज चुकून NT आणि डबल मार्कर टेस्टमध्ये मदरला डाऊन सिंड्रोमची रिस्क हाय आली तर आपण त्याला पुढे इन्व्हेस्टिगेट करतो. आता पुढचे टेस्ट म्हणजे NIPT आपण 12व्या आठवड्यानंतर कधीही करू शकतो. ती मदरची ब्लड टेस्ट आहे. मदरच्या ब्लडमधून बेबीचे DNA सॅम्पल्स वेगळे केले जातात आणि त्याच्यावर टेस्टिंग होतं. त्यामुळे बेबीचा काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला कळू शकतं NIPT द्वारे. पण NIPT कसंही हे पण एक स्क्रीनिंग टेस्ट आहे ज्याची 99% ॲक्युरसी आहे. आता जर आपल्याला 100% ॲक्युरेट रिझल्ट पाहिजे तर आपण ॲम्निओसेंटेसिस नावाची टेस्ट करतो. ॲम्निओसेंटेसिसमध्ये बेबीच्या अराउंड जे फ्लुइड आहे, ॲम्निओटिक फ्लुइड, ते आपण एका सुईच्या मदतीने टेस्टिंगसाठी घेतो आणि ते लॅबमध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी जातं. तर त्याच्यामध्ये बेबीचे डायरेक्ट DNA सेल्स असल्यामुळे आपल्याला अजून डिटेलली स्टडी करता येतं. तर बेबीला काही जेनेटिक सिंड्रोम्स आहेत का किंवा दुसरे काही डेव्हलपमेंटल डिफेक्ट्स आहेत का हे सगळं कळू शकतं. तर NIPT आणि ॲम्निओसेंटेसिस आपण करू शकतो. ओके, बट आर दीज टेस्ट पेनफुल किंवा मदरला काय रिस्क असू शकते, बेबीला काय रिस्क असू शकते या टेस्टमधून? आता कसं NIPT तर ब्लड टेस्ट आहे, डबल मार्कर टेस्ट ब्लड टेस्ट आहे, मदरला किंवा बेबीला कुठलाही रिस्क होत नाही. पण आता ॲम्निओसेंटेसिस याला इन्व्हेसिव्ह टेस्टिंग म्हणतो. आता ॲम्निओसेंटेसिसमध्ये आपण एका सुईच्या मदतीने सोनोग्राफीच्या गायडन्स अंडर मदरचं स्किन, मसल, फॅट, युट्रस मग बेबीकडे जातोय. पण बेबीला टच न करता बेबीच्या अराउंड जे ॲम्निओटिक फ्लुइड आहे ते आपण टेस्टिंगसाठी बाहेर काढतो आणि ते टेस्टला लॅबमध्ये जातं. पण आता ही काही युज्युअल प्रोसिजर नाही. वी आर ॲक्च्युअली इंटरफिअरिंग विथ द प्रेग्नन्सी. तर कधी कधी या प्रोसिजर नंतर ब्लिडिंग होणं, स्पॉटिंग होणं, पाणी लीक होणं, कॉन्ट्रॅक्शन्स येऊन गर्भपात होणं अशा गोष्टी होऊ शकतात. सो ॲम्निओसेंटेसिस इन्व्हेसिव्ह प्रोसिजर असल्यामुळे 1% रिस्क ऑफ मिसकॅरेजेस असतात. ओके. सो इफ कुठल्या बेबीला खरंच म्हणजे 100% कळालंच की इफ ही ऑर शी इज हॅव्हिंग अ कंजेनायटल डिसीज ऑर डाऊन सिंड्रोम, तर अशा केसेसमध्ये युजली व्हॉट डू यू सजेस्ट ॲज अ डॉक्टर? आता जेनेटिक प्रॉब्लेम्स किंवा डाऊन सिंड्रोम सारख्या ज्या गोष्टी आहेत हे काही ट्रीटेबल प्रॉब्लेम नाही आहे. दीज आर जेनेटिक प्रॉब्लेम जे जेनेटिक डिफेक्टमुळे तयार झालेले आहेत. तर दीज बेबीज विल हॅव अ लॉट ऑफ चॅलेंजेस इन देअर लाईफ इन फ्युचर. तर अशा वेळेला आपण पेरेंट्सला रिझल्ट एक्सप्लेन करतो, बेबीचे डिटेल्स देतो, त्यांना आपण जेनेटिक काउन्सिलिंग करायला सांगतो, शिवाय पिडियाट्रिशियन्सचं ओपिनियन घ्यायला सांगतो. सो दे शुड बी अवेअर की हा बेबीचं लाईफस्टाईल कसं राहील. मग आपले पेरेंट्स चूज करू शकतात की त्यांना ते बेबी कंटिन्यू करायचंय की नाही करायचंय, कारण हा आपण पेरेंट्सला चॉईस दिलेला असतो. बट वी ट्राय टू इन्फॉर्म देम अबाउट एव्हरीथिंग रिगार्डिंग बेबीचं लाईफस्टाईल कसं राहील आणि त्याचं करंट आणि फ्युचर कसं राहील आपण त्यांना एक्सप्लेन करतो. बट असे कधी काही केसेस आलेले आहेत आजपर्यंत की आफ्टर डुईंग ऑल द स्कॅन्स, आफ्टर डुईंग ऑल द टेस्ट, स्टील बर्थ झाल्यावरती बेबीमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे ह्याची शक्यता असते का कधी? हो. आता हे बघ, सोनोग्राफी ही 100% ॲक्युरेट टेक्निक नाही आहे, कारण सोनोग्राफीमध्ये आपण स्किन, मसल, फॅट आणि काही बारीक डिटेल्स दिसत नाहीत बिकॉज तेवढी त्याची ॲक्युरसी नाही आहे. त्यामुळे प्रॅक्टिकली स्पीकिंग आपल्याला बेबीची फक्त 50% इन्फॉर्मेशनच मिळते थ्रू सोनोग्राफी. सो वी विल नॉट नो एव्हरी प्रॉब्लेम अबाउट बेबी, बट वी डू नो मेजर प्रॉब्लेम्स जे की स्कलबोन रिलेटेड आहेत, ब्रेन स्ट्रक्चर रिलेटेड आहेत, इफ इंटरनल स्ट्रक्चर रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत, हार्ट रिलेटेड किंवा चेंबर रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे, हँड्स, लेग्स किंवा त्याच्या ओरिएंटेशनमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, क्लेफ्ट लिपमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर अशा काही गोष्टी आपल्याला कळू शकतात विच आर लाईफ थ्रेटनिंग फॉर द बेबी अँड दे मे कॉज मेजर प्रॉब्लेम फॉर द बेबी इन फ्युचर. पण सगळ्याच गोष्टी 100% ॲक्युरसीने कळत नाही. देर आर फ्यू प्रॉब्लेम्स विच आर नॉट सीन ऑन सोनोग्राफी. जसं की आपल्या तोंडाच्या आतमध्ये जो पॅलेटचा भाग आहे, आपला जो टाळू म्हणतो, कधी कधी आतमध्ये टाळूला होल किंवा ओपनिंग असतं, किंवा आपला जो फूड पाईप आहे, विंड पाईप आहे, त्याच्यामध्ये काही कनेक्शन किंवा त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस असतात जे की सोनोग्राफीत आपल्याला दिसत नाही. मग त्याच्या अशा सिच्युएशनमध्ये आपण ते आधी डायग्नोज नाही करू शकत, मग ते अचानक बेबीच्या जन्मानंतर कळतं. आता कळाल्यावर त्याला ट्रीटमेंट आहेत, सगळ्या गोष्टी करू शकतो,
पण मग अशा गोष्टींची पूर्वतयारी करणं पॉसिबल नसतं. त्यासाठी आपण प्रत्येक पेशंटला ही गोष्ट सांगतो की सोनोग्राफी ॲक्युरेट नाही आहे, पण इट इज अ इन्फॉर्मेटिव्ह, इट्स अ अप्रॉक्सिमेट स्टडी फॉर द बेबी, ज्याच्यामध्ये ॲटलीस्ट 50% इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. ओके, बट हे जे डिसिजेस आहेत जे सोनोग्राफीमध्ये समजत नाही, बट बर्थ झाल्यानंतर आर दीज डिसिजेस ट्रीटेबल? आता जे फिजिकल प्रॉब्लेम्स असतात, जसं आपण म्हणलो क्लेफ्ट पॅलेटचा प्रॉब्लेम आहे, क्लेफ्ट लिपचा प्रॉब्लेम आहे, किंवा हार्टमध्ये काही होल आहेत, किंवा क्लब फूट सारखे प्रॉब्लेम्स आहेत, तर अशा गोष्टी ट्रीटेबल आहेत. कारण याला आपण ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स अवेलेबल आहेत, याच्यामध्ये आपण बेबीला ट्रेनिंग देऊ शकतो, बेबीला हेल्प करू शकतो टू हॅव अ गुड लाईफ. पण जे की सिंड्रोमिक किंवा मेंटल म्हणजे बेसिकली मेंटल रिटार्डेशन सारखे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर मग ते डिपेंड करतं की बेबीला किती प्रॉब्लेम आहे. त्याच्यानुसार आपण बेबीला रिहॅबिलिटेशन थेरपी वगैरे देऊ शकतो, पण 100% ट्रीटमेंट करणं पॉसिबल नाही आहे. सो फिजिकल प्रॉब्लेमसाठी येस वी कॅन ट्रीट द बेबी, बट नॉट फॉर द जेनेटिक प्रॉब्लेम. सो जेनेटिक प्रॉब्लेमसाठी 100% ट्रीटमेंट नाही आहे. ओके, जसं तुम्ही प्रिव्हियसली बोललात की बेबीचं हार्ट चेक केलं जातं, सो हाऊ इम्पॉर्टंट इज टू चेक द हार्ट ऑफ द बेबी? बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम मी पण असं बऱ्याच बेबीजचं ऐकलंय की दे हॅव सम स्मॉल होल आफ्टर द बर्थ ॲज वेल. मग ते कसं समजतं सोनोग्राफीमधून, आणि किती रिस्क असतो हार्ट चेक करणं, किती गरजेचं आहे? बेबीचा हार्ट स्टडी आपण 24 to 26 वीक्समध्ये करतो, कारण त्या दरम्यान बेबी साधारण एक 600-700 ग्रॅमचं असतं, विच इज पपईच्या आकाराचं बेबी विथ 3 पीनट साईज हार्ट, साधारण एका बोटा एवढं हार्ट असतं. तर मग अशा वेळेला बेबीच्या हार्टचे चेंबर्स म्हणजे 4 चेंबर्स, 2 व्हॅल्व्स, राईट साईड लेफ्ट साईडचं डिव्हिजन, मग त्याचा एओटा पल्मनरी आर्टरीज म्हणजे त्याचे कनेक्शन्स व्यवस्थित आहेत का, त्याचं रिदम व्यवस्थित आहे का, हार्ट स्ट्रक्चर आणि फंक्शन व्यवस्थित आहे का, आपण चेक करू शकतो विथ द हेल्प ऑफ सोनोग्राफी. पण आता याची गंमत कशी आहे की बेबी पाण्याच्या आतमध्ये राहत आहे आणि बेबीचं दुसरे बॉडी पार्ट्स आर नॉट फंक्शनल, म्हणजे बेबी काही स्वतःहून खाणं पिणं शी वगैरे काही करत नाही, तर त्याचं दुसरे बॉडी फंक्शन काम नाही करत आहे, तर बेबीच्या हार्टला सगळं प्रेशर आलंय. तर बेबीचं हार्ट हे ओव्हरवर्क झालेलं आहे, त्यामुळे त्यांचे हार्टबीट्स आपल्यापेक्षा जास्ती आहेत आणि त्यांची रचना पण आपल्यापेक्षा वेगळी आहे. तर टू बिगिन विथ आपल्याला जेव्हा युटरसच्या आतमध्ये असतो आपण, तेव्हा आपल्याला 3 नॅचरल होल्स असतातच, विच इज 1 इज इनसाइड द हार्ट, 2 होल्स आर आउटसाइड द हार्ट. तर हार्टमधून ब्लड बेबीच्या ब्रेनकडे जावं आणि पोटातल्या अवयवांकडे जावं, ह्यासाठी ही सोय आहे फॉर इन युट्रो बेबीज, जे की थ्रू आउट 9 मंथ्स असते. पण जसं बेबी बॉर्न होतं, जसं बेबी आउटसाइड वर्ल्डला येणार, तसं बेबीचे स्वतःचे फंक्शन चालू होतात. म्हणजे बेबीचं ब्रीदिंग चालू झालं, बेबी स्टार्टेड क्राईंग, फीडिंग, शूशी चालू झालं की बेबीचे दुसरे बॉडी पार्ट्स काम करायला सुरू होतात. मग हार्टचं प्रेशर कमी होतं, हार्टबीट कमी होणार, हे जे होल्स मी तुला सांगितले ते बंद होतात नॅचरली. पण आता काही बेबींना कसं होतं की काही बेबींना ते होल्स बंद होत नाही, ते तसेच ओपन राहतात. मग अशा वेळेला त्याला आपण होल्स इन द हार्ट म्हणतो. आणि काही वेळेला जी हृदयाच्या मधली भिंत आहेत, राईट आणि लेफ्टला डिवाइड करणारी, त्या भिंतीत पण कधी कधी एक्स्ट्राचे होल्स किंवा ओपनिंग्स असतात, जे की खूप लहान असल्यामुळे जन्मानंतरच डायग्नोस होतात, त्यांना पण आपण होल्स इन द हार्ट म्हणतो. त्यामुळे होल्स इन द हार्ट एक कॉमन टर्मिनॉलॉजी आहे. ऍक्च्युली त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. काही होल्स नॅचरली असतात जे क्लोज होतात, आणि काही होल्स जे की ट्रीटेबल, ज्यांना ट्रीट करण्याची गरज लागू शकते. साधारण एक 3 मिलीमीटर पेक्षा मोठा होल असते तर त्याला ट्रीटमेंटची गरज पडू शकते. ओके, बट दीज आर ट्रीटेबल. दीज आर ट्रीटेबल. आणि डायग्नोसिस नंतर वी कॅन ट्रीट दिस विथ द हेल्प ऑफ कार्डिओलॉजिस्ट. आपले कार्डिओलॉजिस्ट त्यांना ट्रीट करू शकतात. ओके, असं ट्विन प्रेग्नन्सीजमध्ये काय रिस्क इन्व्हॉल्व्ह असू शकतात, किंवा ह्या स्टडीज करण्यात कसं डिफिकल्टी येऊ शकते, आणि काय एक्स्ट्रा केअर मदरने घ्यावी? आता ट्विन प्रेग्नन्सीमध्ये there are टाईप ऑफ ट्विन्स ना. आपल्या साथ डायकोरियोनिक डायम्नियोटिक ट्विन्स म्हणजे दे आर लाईक 2 वेगळे लोक एका घरात राहतात. सो दे हॅव देअर ओन वॉटर बॅग, ओन प्लेसेंटा, ओन अम्बिलिकल कॉर्ड. तर अशा प्रेग्नन्सीजमध्ये बिकॉज दे स्पेस कन्फाइंड आहे, छोटीशी जागेत आपण 2 लोकांना ऍडजस्ट करायला सांगतो, तर मग अशा वेळेला त्यांच्या वजनामध्ये फरक असू शकतो. तर वजन कमी जास्त असणं, पाणी कमी जास्त असणं. आता 2 बेबींच्या मध्ये एक बेबी हेल्दी आणि एका बेबीला काही प्रॉब्लेम असू शकतं. तर अशा वेळेला सोनोग्राफीच्या मदतीने रेग्युलर चेकअप करून आपण ते बघू शकतो की त्यांची ग्रोथ कशी आहे, वॉटर लेवल कशी आहे, वाढ कशी आहे, फिजिकल गोष्टी कशा आहेत, आपण चेक करू शकतो. आता मोनोकोरियोनिक डायम्नियोटिक ट्विन्समध्ये एकच प्लेसेंटा आहे, म्हणजे फूड सोर्स एकच आहे आणि 2 वॉटर बॅग्स आहेत. तर अशा वेळेला मग यांच्या वाढीमध्ये डिफरन्स असू शकतो की एक बेबी मोठा, एक बेबी छोटा, जसं आपण ऐकतो तसं होऊ शकतं जेव्हा प्लासेंटा सेम आहे. ओके, आणि जेव्हा प्लेसेंटा पण सेम आहे आणि वॉटर बॅग पण सेम आहे, ते मोनोकोरियोनिक मोनोएम्नियोटिक ट्विन्स. मग अशा ट्विन्सला जास्त प्रॉब्लेम असू शकतो, कारण मग त्यांना फूडचे म्हणजे त्यांना ते
त्यांची वाढमध्ये कमी जास्त असू शकतं आणि त्यांच्या फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये पण फरक असू शकतो, काही प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात. तर ट्विन प्रेग्नन्सीमध्ये केअर इज आपल्याला थोडी फ्रिक्वेंट सोनोग्राफी करून त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ओके. कम्पेअर टू सिंगल प्रेग्नन्सी ट्विन्समध्ये जास्त सोनोग्राफी होते, कारण प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची शक्यता असते, स्मॉल साईज बेबी असू शकतं, कधी कधी इंट्रायुट्राईन डेथ असू शकते. तर अशा कितीतरी गोष्टी असतात जे आपल्याला आयडेंटिफाय करून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं किंवा वेळेत डिलिव्हरी करणं आवश्यक असतं. अशा वेळेला या प्रेग्नन्सीमध्ये थोडं एक्स्ट्रा केअर घ्यावी लागते. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणला की एक बेबीचं वेट कमी असतं, जास्त असतं, तर काय रिस्क असतात की बेबीचं वेट कमी असल्यावरती या गोष्टी इन फ्युचर होऊ शकतात, आणि वेट कमी असेल तर एक्झॅक्टली व्हॉट ॲक्शन्स टू बी टेकन? आता बेबीचं वेट जर कमी जास्त असेल किंवा एखाद्या बेबीचं वजन IUGR असेल किंवा त्याची वाढ कमी बाजूलाच असेल, तर अशा वेळेला आपण थोडंसं फ्रिक्वेंट सोनोग्राफी करून, म्हणजे जनरली 2 वीक्समध्ये एक सोनोग्राफी करून आपण बेबीवर लक्ष ठेवतो. अशा वेळेला आपली अपेक्षा काय की बेबीनी मॅच्युरिटी, बेबीचं वजन छान असावं डिलिव्हरीच्या वेळेला, सो दॅट जन्मानंतर बेबीनी सगळं ऍक्सेप्ट करून बाहेरच्या वातावरणाशी ऍडजस्ट करायला पाहिजे. कधी कधी काही बेबीचं वजन जर कमी असेल तर त्यांना NICU मध्ये ठेवण्याची गरज लागू शकते, त्यांना ऑक्सिजन द्यावा लागू शकतो किंवा एक्स्ट्रा स्पेशल केअरची गरज लागू शकते. तर ह्या गोष्टी वेळेत आयडेंटिफाय करण्यासाठी आपण सोनोग्राफी करून मॉनिटरिंग करतो, म्हणजे आपल्याला या गोष्टी वेळेत लक्षात यावं आणि त्या बेबीची डिलिव्हरी त्या वेळेत व्हावी ह्याच्यासाठी. ओके. बट असे कुठले डिसिजेस आहेत की ते वूममध्ये पण ट्रीट होऊ शकतात बेबीजसाठी? आता हो, काही प्रॉब्लेम्स आपण वूममध्ये ट्रीट करू शकतो, जसं की फिटल ॲनिमिया असेल, जर बेबीला ॲनिमिया असेल तर आपण इंट्रायुट्राईन ब्लड ट्रान्सफ्युजन करू शकतो. सपोज काही हार्टमध्ये रिदम प्रॉब्लेम्स असेल तर काही स्पेसिफिक मेडिसिननी आपण बेबीचे हार्ट रिदम प्रॉब्लेम्स नीट करू शकतो. फिटल शंट्स होतात, जर ट्विन टू ट्विन ट्रान्सफ्युजन असेल तर ते रिड्यूस करू शकतो. तर अशा प्रोसिजर्स अवेलेबल आहेत, पण त्यासाठी फिटल मेडिसिन स्पेशलिस्टच्या ओपिनियनची गरज असते. तर अशा वेळेला आपण प्रॉपर ओपिनियन घेऊन मग त्याच्या ट्रीटमेंटचं प्लॅनिंग करू शकतो, पण पॉसिबल आहे डेफिनेटली. अ कॉन्ट्रावर्शियल क्वेश्चन की सोनोग्राफीज आर 100% ॲक्युरेट, खरं आहे का? सोनोग्राफीज आर नॉट 100% ॲक्युरेट, कारण सोनोग्राफीमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टींची सगळी इन्फॉर्मेशन मिळत नाही, बिकॉज ॲज आय सेड हे साऊंड वेव्ज आहेत. दिस इज नॉट CT or MRI. These are sound waves which have a limitation, that बेबीचं स्किन, मसल फॅट, आतले काही स्ट्रक्चर्स, काही टायनी पाईप लाईक स्ट्रक्चर्स कॅनॉट बी सीन ऑन सोनोग्राफी. त्यामुळे आपल्याला 100% इन्फॉर्मेशन नाही मिळत. प्रॅक्टिकली स्पीकिंग इज जस्ट 50% ऑफ युअर बेबीज इन्फॉर्मेशन. ओके. सो कमिंग टू द कन्क्लुजन, नवीन आई बाबांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल नवीन पेरेंट्सला? प्रेग्नन्सी इट्स अ व्हेरी ब्युटिफुल जर्नी. प्रेग्नन्सी खूप सुंदर जर्नी आहे, त्याच्यामध्ये दोन्ही पेरेंट्सनी ती एन्जॉय करणं आवश्यक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही छान हेल्दी खा, हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन करा, स्ट्रेस फ्री राहा, एन्जॉय युअर टाईम. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करणं आणि बेबीवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे. लव्ह युअर सेल्फ, लव्ह युअर फॅमिली. वॉक करणं, फिरायला जाणं ते खूप महत्त्वाचं आहे. सो एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं इज मोर इम्पॉर्टंट. आय फील की प्रेग्नन्सी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही स्ट्रेस फ्री राहा अँड देन यू मेंटेन युअर डेली लाईफस्टाईल, तर त्याच्याने तुम्हाला खूप आनंद मिळेल. ऑफकोर्स रेग्युलर सोनोग्राफी करणं, डॉक्टरांना भेटणं, मेडिसिन्स घेणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो अलॉंग विथ लाईफस्टाईल चेंजेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पण लक्ष द्या. ऑल द टेस्ट. डोंट कीप ऑन स्क्रोलिंग टू मच ऑन इन्स्टा आणि फेसबुक आणि यूट्यूब ऑन ऑल दिस थिंग्स, कारण खूपशी फॉल्स इन्फॉर्मेशन पण बघायला मिळते मला. काही गोष्टी खूप स्केरी पण असू शकतात. तर इफ यू हॅव अ डाऊट, इट्स माय सिन्सिअर रिक्वेस्ट की तुम्ही तुमच्या फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट किंवा तुमच्या गायनॅकला अप्रोच करा, त्यांच्याकडून शंका निरसन करा. गुगल, ChatGPT या सगळ्या गोष्टी अजिबात वापरू नका. सो तुम्हाला फार स्ट्रेस होणार नाही. सो विल गेट अन ॲक्युरेट इन्फॉर्मेशन विच इज नीडेड टू यू. करेक्ट. तुम्हाला घाबरवण्यासाठी खूपशी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, ती स्क्रोल करण्याची काहीच गरज नाहीये. थँक्यू मॅम. जसं तुम्ही आत्ता बोललात की ॲनॉमली स्कॅन असतो, NT स्कॅन असतो, असे बरेच स्कॅन्स असतात ज्याच्यामुळे बेबीजची हेल्थ समजते. तर कॅन यू एक्सप्लेन ईच अँड एव्हरी स्कॅन इन डिटेल? शुअर. आय थिंक हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिली सोनोग्राफी प्रेग्नन्सी राहिल्यापासून 5व्या
म्हणजे 5th to 7th वीक मध्ये होते. सो फर्स्ट सोनोग्राफी इज हॅपनिंग बिटवीन 5th to 7th वीक, त्याला आपण वायबिलिटी स्कॅन म्हणतो. आता या स्कॅन मध्ये कसं आहे की प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या आतमध्ये आहे की नाही, एक टॉपिक तर नाही आला, बेबीची वाढ योग्य आहे का, हार्टबीट आलेत का, मिस्ड अबॉर्शन तर नाहीये ना, या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट स्कॅन मध्ये ओळखू शकतो. त्यासाठी पहिला स्कॅन खूप इम्पॉर्टंट आहे, जो 5व्या ते 7व्या आठवड्याच्या मध्ये करतो. आपला सेकंड स्कॅन जो आहे तो 12 ते 13 आठवड्याच्या मध्ये होतो, ज्याला आपण NT-NB स्कॅन जो तू म्हणतेस डाऊन सिंड्रोम साठी तो स्कॅन महत्वाचा आहे. तर त्या स्कॅन मध्ये आपल्याला बेबीची वाढ, पाणी, हालचाल, ठोके, ब्लड फ्लोज, आपण त्या दरम्यान प्री एक्लाम्पशिया स्क्रीनिंग पण करतो. म्हणजे बेबीला भविष्यामध्ये वजन कमी राहण्याची शक्यता आहे का, किंवा आईला काही BP होण्याचा त्रास आहे का, असे सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. ओके. थर्ड सोनोग्राफी इज अनॉमली स्कॅन, जो आपण 19-20 आठवड्याच्या दरम्यान करतो. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्टडी, जसं मी मध्येही म्हणाले, या स्कॅनमध्ये आपल्याला बेबीचे सगळे डिटेल्स म्हणजे हेड टू टो जे आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये चेक करू शकतो. तो 20 वीकच्या हिशोबाने बेबीची वाढ योग्य आहे का, बेबीला काही मेजर फिजिकल डिफेक्ट आहे का, लाईफ थ्रेटनिंग इश्यू आहे का, किंवा भविष्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, या सगळ्या गोष्टीची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. सो 20 वीक्स इज अ गुड टाइम टू सी द बेबी इन डिटेल. ओके. आपला नेक्स्ट स्टडी जो आहे 24 to 26 वीक्सच्या मध्ये केला जातो, त्याला आपण फिटल इको किंवा कार्डियक स्टडी म्हणतो. ओके. आता त्या दरम्यान आपल्याला बेबीच्या हार्टचे डिटेल्स कळू शकतात. म्हणजे बेबीला हार्ट रिलेटेड काही मेजर इश्यू आहेत का, किंवा समजा जर काही इश्यू निघाला तरी पण बेबीला आफ्टर बर्थ वेळेत योग्य केअर मिळू शकते. अशा गोष्टींसाठी पण आपण हे स्कॅन्स करतो, ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्म्ड असतो, पेरेंट्स इन्फॉर्म्ड असतात, त्यांचे डॉक्टर इन्फॉर्म असतात की काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे का. सो हार्ट स्टडी आपण 24 to 26 वीक्स मध्ये करतो. आता 28 वीक्स ऑनवर्ड्स म्हणजे 20 to 30 वीक्सच्या मध्ये आपण ग्रोथ स्कॅन करतो, ज्याच्यामध्ये आपण बेबीची पोझिशन कशी आहे, डोकं खाली आलंय का, ऍक्टिव्हिटी कशी आहे, वजन कसं आहे, पाणी योग्य आहे का, हे सगळं बघतो. आणि 34 to 36 वीक्स म्हणजे बिफोर डिलिव्हरी आपले डॉपलर स्टडी असतं, ज्याच्यामध्ये पुन्हा आपण बेबीचं साधारण वजन जन्माच्या वेळी किती असेल, पाणी कसं आहे, पोझिशन बेबीनी व्यवस्थित घेतली आहे का, नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता आहे का किंवा नाहीये, किंवा कसं आहे, जन्म झाल्या बेबीची हेल्थ कशी राहील, बेबीला काही NICU सपोर्ट लागू शकतो का, किंवा बेबीवर लक्ष ठेवायला लागू शकतं का, या गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळते. म्हणून शेवटचा स्टडी पण आपण इम्पॉर्टंट म्हणतो, ज्याच्यामध्ये बेबीचे फिजिकल आणि बेबीचे ब्लड फ्लोज कसे आहेत हे कळू शकतं. म्हणजे बेबीचं वाढ, पाणी, हालचाल, ब्लड फ्लोज, या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती मिळते. सो युजली जी पहिली सोनोग्राफी असते दॅट इज अ इंटरनल सोनोग्राफी, ऑल्सो कॉल्ड एज मे बी ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी. सो हाऊ इम्पॉर्टंट इज इट, आणि ती तेवढी सेफ आहे का? हो, प्रेग्नन्सीची पहिली सोनोग्राफी आपण इंटरनल करतो, कारण ह्या दरम्यान प्रेग्नन्सी इतकी लहान असते किंवा बेबी इतकं लहान असतं की अब्डॉमिनल सोनोग्राफीने ते दिसत नाही. मग अशा वेळेला काय होतं की बेबी गर्भाशयाच्या आतमध्ये आहे की नाही, म्हणजे जसं मी म्हणाले की एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे का, युट्रसच्या आतमध्ये आहे, याचं कन्फर्मेशन होणं आवश्यक असतं. कारण एक्टॉपिक प्रेग्नन्सी एक सिरियस मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यामुळे ते टाळण्यासाठी आपण अर्ली प्रेग्नन्सीमध्ये ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी करतो. हे बघ, ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी इज ॲब्सोल्युटली सेफ. इट्स अ मिथ की त्याच्यामुळे बेबीला काही प्रॉब्लेम होतो. बेबीला याच्याने काहीही प्रॉब्लेम होत नाही. सेफ असतं कारण आपण प्रोबला एक प्रोब कव्हर लावतो, म्हणजे काही इन्फेक्शनचे चान्सेस नाही आहेत. जसं मी म्हटलं की ह्याच्यातून फक्त साऊंड वेव्स तयार होतात, त्याच्यामुळे याच्यात काही रेडिएशन नाही, त्याच्यामुळे बेबीला हार्म होण्याची शक्यता नाही, मदरला काही हार्म होण्याची शक्यता नाही आहे. किंवा ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी केल्यामुळे ब्लिडिंग होतं अशी काही कंप्लेंट्स असतात, पण ते इट्स नॉट ट्रू. ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी कशामुळे ब्लिडिंग होत आहे बघण्यासाठी आहे, बट नॉट द अदर वे अराउंड. त्यामुळे ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी इज कम्प्लिटली सेफ ड्युरिंग प्रेग्नन्सी, टू डायग्नोज द एक्टॉपिक प्रेग्नन्सी, टू डायग्नोज सर्वायकल लेंथ म्हणजे पिशवीचं तोंड छोटं झालंय का ते बघण्यासाठी पण मोस्ट ॲक्युरेट वे इज ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी. किंवा इंटरनल ब्लिडिंग्स होत असतील तर नेमकं त्याचा सोर्स कुठून आहे, युट्रसच्या आतमधून आहे, प्लसेंटामधून आहे, सर्व्हिक्समधून आहे का वजानामधून, हे बघण्यासाठी पण आपण ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी वापरतो. त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही. इट इज कम्प्लिटली सेफ फॉर द प्रेग्नन्सी. ओके. बट ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या इंटरनल सोनोग्राफीमधून कळतात, ह्या नॉर्मल सोनोग्राफीमधून नाही समजत का? नॉर्मल सोनोग्राफीतून समजतात, पण नॉर्मल अब्डॉमिनल सोनोग्राफी ही खूप बेसिकली हे खूप लांबून घेतलेला व्ह्यू आहे, ज्याच्यामध्ये ॲक्युरसी इज लेस. जे की आपण ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफीमध्ये वी आर गोइंग क्लोज टू सर्व्हिक्स अँड युट्रस, त्याच्यामुळे त्याचे लोकेशन्स आणि बाकी डिटेल्स जास्त क्लॅरिटीने समजू शकतात. त्यामुळे कम्पेअर टू अब्डॉमिनल सोनोग्राफी ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी इज ॲक्युरेट, म्हणून आपण ती प्रिफर करतो. ओके. थँक्यू सो मच श्रद्धा मॅम फॉर जॉईनिंग अस अगेन टुडे, अँड आमच्या व्ह्युअर्सला पण ही इन्फॉर्मेशन खूप चांगली वाटली असेल, अँड होप दे आर एबल टू रिलेट इट.
So thank you so much for joining us today. Thank you so much for having me here. Thank you. I enjoyed it. Thank you so much. Thank you.